ख्रिस्ती धर्माचे देवस्थान अनारे नाशिक शहर या ठिकाणी बाळप्रभू येशू ख्रिस्ताच्या यात्रेला मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतातून भाविक प्रार्थनासाठी येतात। त्यांच्यासाठी फादर यरोल फर्नांडिस यांनी माहिती दिली आहे। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। नाव फादर एरल फर्नांडिस आहे आणि बाल येशू तीर्थ मंदिर नाशिक रोड मध्ये मी मुख्य धर्मगुरू आहे। दरवर्षी बाल येशूचा सण होत आहे आणि त्या सणाच्या तयारीसाठी आम्ही 9 दिवसा अगोदर नोवेना ठेवत आहे। नोवेना म्हणजे मिस्सा बलिदानामध्ये आम्ही काही गोष्टीविषयी प्रार्थना करतो आहे। यावर्षी 2026 मध्ये 5 तारखेला 5 फेब्रुवारीला आम्ही नोवेना सुरू केली होती आणि तेव्हा आपल्या जगामध्ये युद्ध चालू आहे, काही देशामध्ये, आपल्या देशामध्ये सुद्धा काही अडचणी आहेत आणि त्यासाठी आम्ही प्रार्थना केली की या जगामध्ये, आपल्या जगामध्ये जे देवाने निर्माण केली आणि शांतीसाठी निर्माण केली, त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो आहे। आम्ही सर्व बांधव आहोत आणि म्हणून एक आपुलकीने, प्रेमाने आणि शांतीने राहण्यासाठी आम्ही रोज प्रार्थना करत आहोत। फेब्रुवारीच्या 14 तारखेला आम्ही 14 मिस्सा बलिदान अर्पण करणार आहोत। सकाळी 6 वाजता ते संध्याकाळी 7 पर्यंत दर तासाला आम्ही प्रार्थना करणार आहोत। आणि प्रार्थना म्हणजे फक्त स्वतःसाठी नव्हे, परंतु इतरांसाठी, विशेष करून आपल्या देश बांधवासाठी आणि संपूर्ण जगामध्ये माणूस आणि मनुष्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत। 15 तारखेला, फेब्रुवारीच्या 15 तारखेला आम्ही सण संपवणार आहोत, परंतु सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत 7 मिस्सा बली आम्ही अर्पण करणार आहोत। आणि त्या प्रत्येक मिस्सा बलिदानामध्ये आमची फक्त प्रेम आणि आपुलकी होण्यासाठी आम्ही रोज प्रार्थना करतो आहे। आणि विशेष करून या बाल येशू तीर्थ मंदिरमध्ये आपण प्रार्थना करणार आहोत। बाल येशू भेदभाव करत नाही, म्हणून मी तुम्हा सर्वांना आमंत्रण देत आहे की बाल येशूकडे पहा। आणि बाल येशूकडे तुम्ही आल्यानंतर त्यांनी स्वतः म्हटलं आहे की शोधा म्हणजे सापडेल, थोटवा म्हणजे उघडेल, आणि समजा की तुम्ही माझ्याकडे बोट दाखवले आणि मला सांगितलं की मी नाही असं तुझ्याकडून उत्तर देणार नाही, तर नक्कीच तुम्ही जे मागता मी तुमची मागण्या पूर्ण करणार आहे। सर्व बांधवांचे मी स्वागत करत आहोत। गोव्याहून आलेले, वसईहून आलेले, बरोडाहून आलेले, अनेक ठिकाणीहून आलेले आणि विदेशी सुद्धा आपले यात्री आहेत, भाविक आहेत, त्या सर्वांचे मी स्वागत करतो आहे। आणि सण सुखाचा जावो म्हणून मी प्रार्थना करतो आहे आणि सर्वांना मी स्वागत करतो आहे। आमेन।